उत्तर महाराष्ट्राचं लक्ष मुक्ताईनगर नगरपंचायतच्या निकालाकडे लागलेलं आहे। 21 तारखेला या ठिकाणी निकाल पार पडणार आहे। स्ट्रॉंग रूम वरती आपण आहोत। छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह मुक्ताईनगर नगरपंचायतचं या ठिकाणी स्ट्रॉंग रूम वरती आपण आहोत। कशा प्रकारे या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहेत। एकंदरीत जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये अत्यंत उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाची मानल्या जाणारी मतदान या ठिकाणी पार पडलं आणि या निवडणुकीमध्ये राडा देखील झाला। भाजप सेनेचा राडा झाला। खडसे वर्सेस आमदार चंद्रकांत पाटील अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळाली। त्याच निमित्त मात्र मोजके दिवस निकालाचे शिल्लक राहिलेले आहेत आणि स्ट्रॉंग रूम बाहेर या ठिकाणी उमेदवारांचा फेरफटका मात्र कुठलाही यावर्षी यावेळेस दिसलेला नाही। सर्वत्र शोकशुकाट दिसला। पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी कायम होता। मात्र शोकशुकाट असताना आपण पाहतोय की मुक्ताईनगरच्या नगरपंचायतचा स्ट्रॉंग रूम बाहेर सध्या शोकशुकाट आहे। पोलिसांचा देखील बंदोबस्त आहे। सीसीटीव्हीच्या निगराणीमध्ये या ठिकाणी ईव्हीएम मशीन 28 ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेले आहेत। 15,636 एवढं मतदान मुक्ताईनगरमध्ये नगरपंचायतचं पार पडलेलं आहे। त्यामुळे एक नगरपंचायतच्या या स्ट्रॉंग रूम राज्यभरात ठिकठिकाणी उमेदवार आपल्या स्ट्रॉंग रूमवरती फेरफटका मारत होते। मात्र या निवडणुकी दरम्यान मुक्ताईनगर नगरपंचायतच्या स्ट्रॉंग रूम बाहेर एकही उमेदवारांनी फेरफटका मारल्याचं दिसलेलं नाही। रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।